हाय हॅलो नमस्कार सगळेजण कशा आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मस्तपैकी चवदार आणि पौष्टिक असा तिळाचा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून सुद्धा नक्की बघा. हा पदार्थ तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आणखीन तुम्हाला एक महत्त्वाचं ते सांगते, म्हणजे तर आपल्या शरीरासाठी तीळ खूप जास्त असे फायद्याचे आहेत. ते कसे ते सांगते. आपल्या शरीरातल्या हड्ड्या ज्या असतात त्याला मजबूत ठेवण्यासाठी, त्यातलं कॅल्शियम टिकून ठेवण्यासाठी तीळ खूप महत्त्वाचे असतात. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं असेल, कधी वाचलं असेल, ऐकलं असेल की जेवण झाल्यानंतर 1 चमचा तीळ जर खाल्ले ना भाजलेले तर शरीरासाठी खूप जास्त चांगलं आहे. आपल्या हड्ड्यासाठी चांगलं आहे. हड्ड्यातलं कॅल्शियम टिकून राहण्यासाठी चांगलं आहे. शिवाय बऱ्याच जणांचं हे सुद्धा होतं की बसताना उठताना त्यांच्या हड्डीमधून एकदम असा कडकड, हातामधून म्हणा, पायामधून, कमरेतून कुठूनही कडकड आवाज येतो. तर ती कॅल्शियमची कमतरता झाली ना आपल्या शरीरात की तसा आवाज यायला निघतो, म्हणजे आवाज आपल्याला ऐकायला येतो. तर ती आवाज बंद करायचा असेल, कॅल्शियम पूर्णपणे आपल्या हड्ड्यातलं व्यवस्थित ठेवायचं असेल तर दररोज जेवण झाल्यानंतर 1 चमचा भाजलेलं तीळ खाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा खात नसाल तर खायला सुरुवात करा. 10 ते 15 दिवसात तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल की तुमच्या हड्ड्यामधून कडकड जो आवाज येतो ना तो बंद होईल. आणि बऱ्याच जणाला हे सुद्धा असतं की जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खायला पाहिजे असते. तर साखरेऐवजी तुम्ही गूळ चॉईस करू शकता. 1 गुळाचा खडा जरी दररोज खाल्ला ना तुम्ही छोटासा तरीसुद्धा चांगला आहे. आता बरेच जण म्हणतील आमचं वजन वाढन. आता वजन तर वाढणारच आहे, पण तुमची जी ही आवड आहे ना ती पण जोपासता येईल तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखर न खाता तुम्ही हे असं काहीतरी तिळाचं पदार्थ बनवून ठेवून तो कधीतरी एखादा पीस खाऊ शकता. असं करू शकता तुम्ही. तर आज असा मस्त असा पदार्थ बनवणार आहे जी तुम्ही आरामात बनवून ठेवू शकता. पण 1 महिना किंवा 1.5 महिना हा पदार्थ बिलकुल खराब होणार नाही. तर तुम्ही 1.5 महिना काही न टेन्शन घेता हा पदार्थ दररोज एक खाऊ शकताय. ठीक आहे. कोणता आहे ते तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण रेसिपी बघावं लागेल, पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल आणि तेव्हा तुम्हाला समजणार आहे. तर आता हे 1 किलो मी तीळ घेतलेले आहेत. कसं बनवायचं ते सांगते तुम्हाला. हा पदार्थ 1 किलो तीळ घेतलेले आहेत मी. व्यवस्थित भाजून घेतल्यात. मस्त तडतड असे उडेपर्यंत, त्यांचा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायच्यात. खूप जास्त करपवायचे नाहीत. तुम्हाला दिसत असतील करपवलेले बिलकुल नाही. फक्त त्यांचा मस्त असा सुगंध सुटला तिळांचा की मी गॅस बंद केलेला आहे. 1 किलो तीळ मी 2-3 वेळा असे थोडे थोडे भाजून घेतल्यात, का तर कढईमध्ये एवढे सगळे बसत नव्हते म्हणून. आणि नंतर गूळ घेतलेला, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलाय गूळ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता तीळ आणि गूळ दोन्ही मिक्स करून वाटायचं आहे. त्याचबरोबर मी 5-6 विलायच्या सुद्धा टाकल्या साल्टासोबत. आता मिक्सरमध्ये हे गरगर मस्त असं वाटून घ्यायचं. खूप बारीक करायचं नाही. तिळाचे 1-2 तुकडे झाल्यानंतरही चालेल, फक्त गूळ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आणि तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त असं हे सारण तयार झालेलं आहे. एकदम सुटसुटीत मोकळं झालेलं आहे. कुठेही मोठे गुळाचे खडे नाहीत. एकदम बारका एकसारखा तर एकसारखं मस्त चवदार असं सारण तयार झालेलं आहे. भाजलेल्या तिळाचा आणि विलायचीचा इतका मस्त सुगंध सुटलेला आहे. वाटायला लागले सारण थोडंसं खाऊन घ्यावं. तर 1 चमचा सारण तर नक्कीच मी खाणार आहे. आणि आता हे सारण तयार झालेलं आहे पूर्णपणे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही टाकायचं नाही आहे, पण करंज्या बनवताना ह्याच्यामध्ये मी आणखीन काहीतरी टाकणार आहे, जेणेकरून आणखीन सारण ते मस्त होणार आहे, चमकदार होणार आहे आणि दिसायसुद्धा इतकं सुंदर दिसणार आहे. आणि आपल्या तिळाच्या करंज्या जे बनवायच्यात आपल्याला त्यासुद्धा खूप छान बनणार आहेत. तर मी कसं वापरायचं कसं नाही तुम्हाला नंतर सांगते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्याच्या तिळाच्या पोळ्यासुद्धा बनवू शकता. ह्या सारणच्या पोळ्या बनवू शकताय. जसं की आपण पुरणाच्या पोळ्या बनवतो ना तसंच सेम चपातीचं पीठ मळायचं आणि त्याच्यामध्ये हे सारण 2-3 चमचे असं घालून त्याची पोळी लाटून तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकताय. एकदम मस्त बेस्ट आयडिया आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे. आणि तुम्ही सुद्धा बनवून खाऊ शकताय. तर हे सारण तयार झाले. आता मी करंज्या बनवणार आहे. कशा बनवते ते आल्यानंतर तुम्हाला सांगते. का तर मी स्नेहासोबत आता चालले बाहेर. आल्यानंतर आपण करंज्या बनवूया. पण आधी तिच्यासोबत जाऊन येते बाहेर मी. आता ह्याला डब्बा पॅक करून झाकून ठेवते. सारण मस्तपैकी तयार झालेलं आहे. जवळून सुद्धा दाखवले तुम्हाला किती मस्त झाले ते. हा ग छोटी डॉल्फिन सारखी दिसतेस. छोटी डॉल्फिन. हा हेतून इतके छोटी डॉल्फिन हेतून इतके पावती का जरा लांब पावली तर समजा ना. हा दिसल्यालं. हा थोडस असं 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 असं. तर स्नेहा बऱ्याच दिवसानंतर स्विमिंगला आले आणि तिला म्हणलं होतं नको यायचं, खूप जास्त अशी थंडी आहे. पण माझ्या लेकीने काय ऐकलं नाही. जायचं चल चल म्हणून मला घेऊन आली.
आणि शेवटी तिच्यामुळे मला यावंच लागलं. पण आता मी काय स्विमिंग करणार नाही का, तर मला थोडंसं डोकं वगैरे माझं जाम झालेलं आहे. तर म्हटलं जाऊ दे, यासाठी मी आले. आणि आता 1 तासापासून मी उभा आहे. इथं बसायला जागा आहे, पण म्हणलं नको, जाऊ द्या, उभाच राहते. उभं राहून थोडा फोन बघितला, स्नेहाचा व्हिडिओ वगैरे काढला. आणि आता टाईम संपलेला आहे, 1 तास झाला कंप्लीट. तर आता मला जायचं आहे घरी. आणि मला यायचं नव्हतं, तर एकदम झटपट मी डोकंसुद्धा विचारलेलं नाही, असंच बांधलेलं आहे फक्त ओढणी. आणि काढलं. तर एकदम टाईम झाला होता. तर 1च तास स्विमिंग बरोबर टाईम लावून हे करतात, जास्त वेळ करू देत नाहीत. आणि पाणी म्हणते गरम आहे, थंड बिलकुल पाणी नाही. तुम्हाला पण म्हणते तू पण ये स्विमिंग कराय. म्हणलं मला नको, तुझं तू कर म्हटलं. आणि तिच्यासाठी मला यावं लागलं. स्वप्नीलला म्हणलं होतं तिला घेऊन जा, पण ती म्हणलं नको, मी आज खूप जास्त दमले, त्यासाठी मी जात नाही, तूच जा. म्हणलं ठीक आहे, माझ्या लेकीसाठी मग आले मी. काय आता, चल झालंच नाही टाईम, चल ये बाहेर पटकन. स्नेहा निघ ना बाळा पटकन, आता चल ना, उशीर व्हायला लागला. तर स्विमिंगच्या बाहेर सगळे निघले ना, तर लगेच हळूहळू सगळीकडल्या लाईटी बंद करतात. ही मोठा स्विमिंग पूल आहे, जी खूप जास्त खोल आहे. आणि जसं जसं तिकडं जाईल ना, तर आणखीन जास्त खोल होतो. आणि तो आला छोटा स्विमिंग पूल आहे, ज्यात स्नेहा पोहत होती. आता बऱ्याच दिवस ते आली नाही, तर त्यासाठी ते असं छोट्या स्विमिंग पूलमध्ये पोहली, मोठ्यामध्ये आली नाही असते. तर करंज्या करण्यासाठी पीठ मी मळून ठेवलं होतं, आणि ते मस्तपैकी आता चांगलं मुरलेलं आहे पीठ. तर हे पीठ जास्त मी ह्याच्यामध्ये काय टाकले ते सांगते तुम्हाला. तर 5 वाटे मी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी मैदा टाकलेला आहे. असं पीठ हे मळून ठेवलेलं. चपातीचं पीठ कसं मळतं तसं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून पीठ मळले, दूध वगैरे टाकलेलं नाही. पाणी टाकून हे पीठ मळून ठेवलं, एकदम साधं सिंपल. आणि थैलीमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून कडक होणार नाही असं. आणि 1 ते 2 तास झालेला आहे, पीठ मस्त असं मुरलेलं आहे. आणि रवा वापरताना मी बारका रवा टाकला आहे, जाड रवा टाकलेला नाही. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही त्याला थोडासा वाटून घ्या, बारीक करून घ्या मिक्सरमध्ये, आणि नंतर वापरा. पण माझ्याकडे होता बारका रवा, तर तोच वापरलेला आम्ही. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला रवा न टाकता फक्त मैद्याच्या करंज्या बनवायच्या असतील ना, तर फक्त तुम्ही मैदा वापरून सुद्धा बनवू शकताय. रवा टाकल्यानंतर करंज्या थोड्याशा कडक होतील, आणि मैदा टाकल्यानंतर खूप जास्त सॉफ्ट होतील. तर ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पण एवढं पण आपल्या घरामध्ये कुणालाच दात नाही असं होत नाही, सगळ्यांना दात वगैरे आहेत. आणि एखाद्या आजी खाणारे असतील, खूप लहान मुलं खाणारे असतील, तरीसुद्धा हा करंज्या आरामात खाऊ शकतात. खूप जास्त कडक होत नाहीत, मस्त एकदम छान होतात. ह्या सुद्धा करंज्या एकदम खुसखुशीत होतात. खूप जास्त रवा जरी टाकला ना, त्याला भिजू दिले मस्त आपण, आणि बारीक रवा वापरला, त्यासाठी खूप जास्त कडक करंज्या होणार नाहीत. तर जे सारण मी बनवलं होतं ना, 1 चपाती लाटून घेतली, आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, आणि घट्ट तूप घेतले. घट्ट तूपमध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, आणि व्यवस्थित एकदम बटर कसं असते, अमूल बटर म्हणा, तसं सेम सारण आपल्याला म्हणजे बॅटर तयार करायचं. सारणच बार लक्षात यायला लागले, सारण नाही बॅटर तयार करायचे. आणि व्यवस्थित बॅटर तयार झाल्यानंतर 1 चपाती लाटून घ्यायची. पहिल्या पिठाचे गोळे एकसारखे सगळे करून घ्यायच्यात, आणि 1 चपाती लाटायची एकसारखी, मस्तपैकी पातळ बी नाही जाड पण नाही अशी चपाती लाटून घ्यायची. त्याच्यावर ते बोटाने सगळीकडे व्यवस्थित सारण लावायचं आहे. बरोबर पुरण एवढं सारण करायचं, कमी पडू द्यायचं नाही, नाहीतर लेअर व्यवस्थित करंजीचे होणार नाही आहे. त्यासाठी व्यवस्थित सगळीकडे सारण लागलं पाहिजे. एकावर एक चपात्या सगळ्या ठेवून सारण व्यवस्थित लावायचं, आणि घट्टपैकी असा एक रोल तयार करून घ्यायचा आहे. नंतर त्याचे 2 तुकडे करा, जास्त मोठा असेल तर त्याचे 3 तुकडे करा. तुम्हाला जेवढे तुकडे करायचे तेवढे तुम्ही करू शकता. मी 2 तुकडे करणार आहे. 1 तुकडा ह्या रोलचा थैलीमध्ये ठेवणार, जेणेकरून कडक होणार नाही, आणि 1 तुकड्याचे मस्तपैकी अशा लाट्या बनवणार आहेत. बघू शकता किती मस्त लेअर तयार झालेले आहे, दिसत असतील तुम्हाला. तर आता छानपैकी अशा त्याच्या लाट्या करते, आणि धाग्याने कट करून घेते, जेणेकरून व्यवस्थित सगळे लेअर आपल्या लाटीमध्ये सरळ दिसतील. आणि करंज्यासुद्धा खूप मस्त होत्यात. रवा जरी टाकला ना तरीसुद्धा एकदम खुसखुशीत आणि मस्त करंज्या होतील. लहान मुलंसुद्धा खातील, आणि आजी असतील ना तुमच्या घरात, त्या आजीसुद्धा खातील, त्यांनासुद्धा नक्कीच आवडतील. तर अशा लाट्या ह्याने केल्या ना, धाग्याने कापल्या ना, तर व्यवस्थित एकसारख्या लाट्या होतात. चाकून पण होतात, पण थोड्याशा आडव्या तिडव्या होतात, पण धाग्याने एकसारखे बघू शकता मस्त अशा लाट्या तयार होतात. तर तुम्ही करू शकता. चला आता लाट्या तयार करते,
आता सगळ्यांना जेवण देते आणि मग नंतर मी करायला बसते. सचिन लाटते ना आणि मग मी करंजा बनवून, का तर मला एकटीला पटकन होत नाही भरायचं लाटायचं. तर कधी पण करंजा करताना आम्ही दोघं बनवतात, ते लाटून देतात आणि मी करंजा भरते, जेणेकरून पटापट होतात. 1-1.5 तास तरीसुद्धा लागतात करंजा बनवायला, वेळ लागतो. छोट्या छोट्या लाट्या असतात आणि त्याच्यामध्ये सगळं भरायचं, सारण चिटकवायचं, तळायचं, बराचसा वेळ लागतो. दाखवताना किती मस्त आहे ना, व्हिडिओमध्ये पटकन होऊन जातं तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता सारण करण्यासाठी हे बघितलं ना, मेन महत्त्वाचं आहे हे. सारणमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, नॉर्मल पाणी, गरम वगैरे नाही, जे नॉर्मल पाणी आहे ते टाकायचं आहे आणि सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. दूध टाकायचं नाही, करंजा जास्त दिवस टिकणार नाहीत. आणि पाणी टाकल्यानंतर करंजा 1-1.5-2 महिने जोपर्यंत तुमच्या करंजा संपत नाहीत तोपर्यंत तुमच्या करंजा जसे तशा राहणार, बिलकुल खराब होणार नाहीत. बघितलं ना, थोडंसं पाणी टाकायचं. नाही तर सुक्का बाकूर जर तुम्ही असंच भरलं ना, सुक्का बाकूर म्हणा किंवा सारण म्हणा, तुम्ही असंच भरलं ना, करंजे खाताना ते खाली पडतं, करंजेमध्ये राहत नाही आहे. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की मी सुद्धा बऱ्याच वेळा बघितले, बऱ्याच जणांच्या इथं करंजे खाल्ले ना, तर त्यातलं सारण लगे पटकन आपल्या हातामध्ये येतं, हात लावून खावं लागते. पण जर तुम्ही करंजे बनवले त्यातलं सारण त्याच्यामध्येच राहणार, जेवढी तुम्ही करंजे तोडचाल ना तेवढं तुमच्या तोंडामध्ये जाणार. तर आता तुम्ही करंजी झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला तोडून खाऊन दाखवते की सारण जसं तसं त्याच्यामध्ये एकदम मस्त. आणि गरम झाल्यानंतर त्यातला गुळ असा थोडासा वितळतो ओलसर असल्यामुळं आणि एकदम मस्त असा पाकासारखा एकदम छान लागतो. आणि जशाची तशी ओली करंजी बिलकुल होत नाही. आता बऱ्याच जणांना वाटेल की पाकासारखं म्हणल्यानंतर करंजी ओली होईल, तर बिलकुल होत नाही. एकदम मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी करंजी राहते. असे आपल्या हाताने जसा पाहिजे तसा आकार द्या आणि करंजा तयार करा. मी कधीही काठ कापत नाही, त्याचे डिझाईनवाले करंजे मला आवडत नाहीत, का तर परत त्याचे छोटे छोटे तुकडे निघतात आणि परत त्याला करावं लागते. पण असे काठ खायला सुद्धा कडक कडक मस्त लागते, त्यासाठी मी काठ काढत नाही. थोडासा बाकूर उरला होता 1 चमचा, तर सचिन म्हणले मी ती बाकूर तसंच खाईल, बाकूर नाही सारण तसंच खाईल. आणि ही करंजी ना तुम्हाला दाखवते नंतर तुटलेली, कढईला थोडी चिटकली होती ना, तर ती तुटली आणि त्यातलं तीळ आहे ना ते थोडेसे सगळे तेलामध्ये पसरून गेले, ती सुद्धा तुम्हाला दाखवते नंतर. तर कढई जेवढं करंजा बसतील ना तेवढ्या एक करून टाकायच्या. खूप जास्त लालसर पण नाही करायच्या आणि खूप जास्त अशा पांढऱ्या पण नाही करायच्या, मस्त अशा खरपूस फ्राय करून घ्यायच्यात करंजा. बघू शकता किती मस्त अशा कडक करंजा फ्राय झालेल्या आहेत. आणि एक करंजी बघू शकता अशी थोडीशी व्यवस्थित ही बसली नसेल हाताने, म्हणजे चिटकवली नसेल व्यवस्थित, तर ती फुटली करंजी आणि त्यातली तीळ तेलामध्ये पसरून गेले. तर असे 2 ताटं, भाकरीचं जे ताट असते तसे 2 ताटं भरून माझ्या करंजा झालेल्या आहेत. आता ही 10 ते 15 दिवस 20 दिवस माहीत नाही किती दिवस जातील. एका टायमाला 2-3 करंजा खाल्ल्या की पटकन संपून बी जातात. आणि कुणाकुणाला तिळाच्या करंजा आवडतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि मला परत सांगा तुम्ही कशा बनवलेल्या आहेत ते, किंवा आवडलेत की नाही. तर मस्तपैकी अशा करंजा तयार झालेल्या आहेत. सगळ्या करंजी मी आता अशा मस्तपैकी अशा फ्राय करून घेते आणि एक करंजी तुम्हाला तोडून दाखवणार आहे मी, की आतमधलं सारण किती मस्तपैकी दिसायला लागलेलं आहे आणि करंजी तेवढी चवदार लागते. तर बघू शकताय त्याच्यातलं सारण किती मस्त चमकदार आणि एकदम व्यवस्थित दिसायला लागले. त्यातच आहे लेअरसुद्धा मस्त अशा करंजीला मधून खाताना लगेच जाणवायला लागलेत एकदम असं कुरकुरीत. तर मस्तपैकी अशी करंजी तयार झालेली आहे. जितकं जवळ नेईल ना तितकं बघत होते की आणखी तुम्हाला व्यवस्थित दिसण्याचा प्रयत्न करत होते, दाखवण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून तुम्हाला आणखीन व्यवस्थित दिसेल. तर मला वाटतं तुम्हाला व्यवस्थित दिसलं असेल. आणि अशा मस्तपैकी पातेलं भरून करंजा झालेल्या आहेत, आणखीन थोड्याशा ताटातसुद्धा आहेत. तुम्ही सुद्धा बनवून बघा. आवडला असेल व्हिडिओ तर पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटूया उद्या, चल तोपर्यंत बाय बाय.